हे जे काही मॅनिफेस्टेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हे मोटिवेशनल लाय आहे का? किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काहीतरी काही मोटिवेशन मिळावं याच्यासाठी हे वापरलं जातं. एखाद्या माणसाबद्दल राग असेल तर हा माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय हे बोलणं म्हणजे तुम्ही त्याला अट्रॅक्ट करताय असा उलटा अर्थ असतो. युनिव्हर्सला तुम्ही चुकीची साईन देताय. पण आम्ही बरेचसे लोक इमॅजिनेशन करतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो करतो, पण रिझल्ट आम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणता की पेशन्स पाहिजे. कैक वर्ष असं इमॅजिनेशन करणारी लोक आहेत किंवा पॉझिटिव्ह थिंक करणारी लोक आहेत, पण ते असं म्हणतात की आम्हाला रिझल्ट काय आलेलं नाही बुवा. आम्ही म्हणताय तुम्ही पण रिझल्ट येत नाही. याच्या मला काय खरं कारण प्रत्येक जण प्रॉब्लेम सांगतो. म्हणलं पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉब्लेम सांगणं असं नसतं. जे सगळे लोक फोन करतात किंवा सेशन्समध्ये येतात, मॅडम माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आणि पर्सनली बोलायचं असतं. मी म्हणलं एनर्जी म्हणजे मला पर्सनली बोलायला एवढा स्कोपच नाहीये, तर एनर्जी वाढवली तर सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. तुमचं कॉन्सन्ट्रेशनच प्रॉब्लेमवर आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. हे नशीब, पत्रिका, वास्तुशास्त्र, न्युमरोलॉजी, मग आता माझ्या नशिबात किंवा माझ्या पत्रिकेतच काही अनिष्ट लिहून ठेवलंय, तर हे तुमचं मॅनिफेस्टेशन जे काही तुम्ही तर ह्याचं आणि म्हणजे कसं हे दोन्हीला कंपेअर करा? त्यांना हा विचारच करता येत नाही, कारण आपल्याकडे असं बोलून ठेवलंय, अंथरूण पाहून पाय पसरावे एवढी म्हणच करून ठेवलीये. तो कोण कशाला पाय पसरायला जाईल ना त्याच्या पुढे. विचार मोठा केरायला लागतो मग तो खरा येतो. मला एक सांगा, हे मॅनिफेस्टेशन वगैरे आपण म्हणतोय, बरेचशा लोकांनी म्हणजे अशाच सोडून दिली आहे. ते म्हणतात आमचं नशीबच असं आहे, आमच्या नशिबात हा रोग आहे तो असाच राहणार आहे, किंवा आमची गरिबी आहे ही अशीच राहणार आहे, आम्हाला हे लोक धोका देतात किंवा असेच वागतात तसेच वागणार आहेत, आणि त्यांनी एक्सेप्ट करून ठेवलंय. हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि मग आता ते त्यांना तर बदल पण होईल आमच्या आयुष्यात अशी अपेक्षाच नाहीये. बरोबर. अशा लोकांसाठी काय सांगाल, मॅनिफेस्टेशन कसं हेल्प करेल? रिसेंटलीच मी काल परवाच एक एक्झाम्पल ऐकलं की कोणाला तरी पैसे हवे होते, झिरोमध्ये होता तो माणूस आणि त्याला फंडिंग हवं होतं, तर ते फंडिंग मिळालं. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे माधुरी बोंद्रे मॅडम आलेल्या आहेत, ज्यांनी 5,000पेक्षा जास्त लोकांना मॅनिफेस्टेशनच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातली जी काही स्वप्न आहेत किंवा ज्या काही त्यांच्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्यास मदत केली आहे. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फारच महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम असेल, शरीरामध्ये प्रॉब्लेम असेल, रोग असेल, तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल, तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असेल, मॅनिफेस्टेशनच्या जे काही EFT आणि होपोनोपोनो नावाच्या टेक्निक्स मॅडम वापरून तुम्हाला त्याच्यातून कसं कम आउट करायचं याच्याबद्दलचं संपूर्ण गायडन्स इथं करणार आहेत. मित्रांनो, रिअल हिरो त्यालाच म्हटलं जातं जो अंधारातून प्रकाशामध्ये लोकांना घेऊन जातो. माधुरी मॅडमनी 5,000पेक्षा जास्त लोकांना प्रकाशात आणलंय, त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन घडवलं. अशा ह्या एक्सपिरियन्स मॅडम आपल्याला आज मनी माइंडसेट, हेल्थबद्दल आणि जीवनातल्या अदर जे काही नातेसंबंधांबद्दल तुमच्या समस्या असतील, स्ट्रेस असेल, बऱ्याचशा गोष्टींवरती मार्गदर्शन करणार आहे. शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच एक्सपिरियन्स लोक रिअल हिरो विजेता कॉर्नरमध्ये तुम्हाला भेटायला येत असतात, जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्याची दिशा दाखवत असतात. सो नमस्ते माधुरी मॅडम, तुमचं विजेता कॉर्नरमध्ये. नमस्कार. थँक्यू. तुम्ही एवढा वेळ काढून इथं आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. मॅडम, सुरुवात करतानाच माझा हा प्रश्न आहे, हे जे काही मॅनिफेस्टेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हे मोटिवेशनल लाय आहे का? किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काहीतरी म्हणजे काही मोटिवेशन मिळावं याच्यासाठी हे वापरलं जातं. नाही, मोटिवेशनल लाईन नक्कीच नाहीये, 100% नाहीये. हां, पण ज्यांना तो ऐकायचा पेशन्स नसतो त्यांच्यासाठी मोटिवेशनल लाईन असू शकतो. काय आहे, आत्ताचा जमाना असं झालाय की क्विक हवंय सगळं आपल्याला, कोणालाही म्हणजे. पैसेही क्विक हवेत, हेल्थही क्विक हवी आहे, रिलेशनशिप पण पटकन काहीतरी चांगलं व्हायला हवंय. जॉबही मला आज पाहिजे, अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे तिथे जे त्या माइंडसेटमध्ये जी लोकं असतात, त्यांना तो लाईव्ह वाटू शकतो. कारण ह्या गोष्टीसाठी प्रयत्न लागतात, साधना लागते, रोज गोष्टी कन्सिस्टन्सी लागते आणि रोज म्हणजे हॅबिट म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे. ते कुठेतरी एक स्पार्क व्हायला लागतं, की नाही मला हे माझ्यामध्ये बदल घडवायचाच आहे, की मला हे बदलायचं आहे, असं जेव्हा येतं, तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होतो. तर तोच हे आहे, की हे सगळं खऱ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा तुम्ही त्याच्या आत जायला लागाल तेव्हा.
बरं आम्ही बरेचसे लोक इमॅजिनेशन करतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो करतो, पण रिझल्ट आम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणता की पेशन्स पाहिजे. कैक वर्ष असं इमॅजिनेशन करणारी लोक आहेत किंवा पॉझिटिव्ह थिंक करणारी लोक आहेत, पण ते असं म्हणतात की आम्हाला रिझल्ट काय आलेला नाही बुवा. आम्ही म्हणताय तुम्ही पण रिझल्ट येत नाही. याच्या मागे काय खरं कारण? याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही करताय सगळं खरंय. पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही वरवर करताय. हे डीप आहे हेच म्हणते मी. तुम्ही जेवढं आत जाल तेवढं तुम्हाला समजायला लागेल. बॅक ऑफ द माइंड एक निगेटिव्ह माइंडसेट असतोच कायम माणसाचा. म्हणजे ते नाही का कुठे बिलीफ की बाबा हे होणार. एक्झॅक्टली. ती निगेटिव्ह माइंड्स असे वर येतात असं ते इमेजमध्ये कुठे कुठे दाखवलं जातं. तर ॲक्च्युली तसं असतं. म्हणजे एकीकडे मला हे करायचंय असं मी म्हणतीये आणि बॅक ऑफ द माइंड मला कुठे जमणार आहे हा विषय चालू असतो. आणि असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता मला एखादी नवीन गोष्ट करायची आहे, पण ह्याच्यामध्ये अडचणी काय येतील हे आपण मनात विचार करतो. जिथे आपण पुढचा विचार करायला लागलो तिथेच गोष्टी संपतात. हे का खरं होत नाही तर तुम्ही पुढचे विचार सगळे तेही नकारात्मक विचारांनी, म्हणजे नकारात्मक म्हणजे कसं असतं नकारात्मक सुद्धा, की मला ही गोष्ट नकोय. एखाद्या माणसाबद्दल राग असेल तर हा माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय हे बोलणं म्हणजे तुम्ही त्याला अट्रॅक्ट करताय असा उलटा अर्थ असतो. युनिव्हर्सला तुम्ही चुकीची साईन देताय. एक्झॅक्ट काय करायला पाहिजे इथे, जर तो माणूस नको आहे तर तुम्हाला जे पाहिजे आहे ना तिकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. म्हणजे मला माझ्या आयुष्यात मला वेवलेंथला जुळतील अशी माणसंच यायला हवीत. योग्य वेळी योग्य माणसं येणे, माझ्या माइंडसेटला जुळतील अशी किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा ग्रोथ माइंडसेटची अशीच माझ्या आयुष्यात सतत माणसं येतात. हा बॅक ऑफ द माइंड, फ्रंट ऑफ द माइंड दोन्ही साईडला जर विचार असेल तर जे नको आहे ते कुठेच निघून जातं. पण चूक इथेच होते लोकांची. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नुसतं वरवर म्हणायचं असतं. बॅक ऑफ द माइंड मला हे नकोय हे म्हणलं जातं. म्हणजे हत्तीचा विचार करू नको हा असं म्हणलं तर पहिला हत्तीचाच विचार कर आणि मग हत्तीच येणार लाईफ. हो बरोबर बरोबर असंच आहे. मॅनिफेस्टेशन हे असं आहे ऍक्च्युली, की जे करू नको तेच मन करतं आणि त्यामुळे नको ते अट्रॅक्ट करतो आपण. असं होऊन जातं. ग्रेट. म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट हवेत तर जे हवंय त्याच्याबद्दलचा तुम्ही विचार केला पाहिजे. हा. मला गरिबी नको म्हणण्यापेक्षा मला श्रीमंती पाहिजे, तर मला काय काय पाहिजे त्याच्याबद्दल जास्त विचार केला. बरोबर अगदी बरोबर. दॅट इज द राईट वे ऑफ थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. येस काय जर काय मला अपघात नको, मला आजार पण नको, म्हणजे हे नको म्हणताय तुम्हाला वाटतं की पॉझिटिव्ह म्हणजे मी हेल्थ पाहिजे असं म्हणतोय. येस पण पाहिजे हे सांगितलं पाहिजे, नको हे नाही सांगितलं पाहिजे. येस बरोबर. पाहिजे इथे कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. पण ह्याच्यातही थोडं कन्फ्युजन होतं लोकांचं, की मग अपघात नको हे जे म्हणलात ना, तर मग ते कसं मॅनिफेस्ट करायचं, अपघात नकोय हे असंही लोकांना वाटून जातं. पण जर तुमचं कर्म चांगलं असेल ना, म्हणजे आता याच्या खूप डीपमध्ये गेल्यावर, स्पिरिच्युअलिटीच्या डीपमध्ये गेल्यावर याची खूप रिअलायझेशन्स आहेत. तुमचं कर्म चांगलं आहे, तुम्ही आत्ताही चांगलं करताय, तुमचं आधीचंही कर्म चांगलं आहे समजा, ते सुद्धा कळतं आपल्या साधनेतून किंवा प्रयत्नातून. तर तुमचे हे सगळे अरिष्ट पण टळतात. इतक्या गोष्टी आहेत डीपमध्ये. फक्त आपण तेवढ्या लेवलला गेलं पाहिजे आणि जाऊ शकतो. कोणी मनावर घेतलं, कारण सगळी माणसं समान आहेत. आपल्या भारतामध्ये रादर हे ना थोडंसं घालून दिलंय डोक्यामध्ये लोकांच्या, की हे म्हणजे कमी लेखणारं म्हणजे सफाई कामगार म्हणजे कमी किंवा लेबर वर्क म्हणजे कमी, मग ऑफिसर IAS म्हणजेच खूप मोठं. म्हणजे ह्या कॅटेगरीज माणसाने दिल्या आहेत. दॅट इज नॉट रियालिटी. ती करून दिली आहे. इथे काय करायचं म्हणजे माणसं तर सेमच आहोत आपण. तो काम करणारा पण सेम आहे, पण त्याला शिकवलं जे गेलं आहे ना, म्हणजे मनामध्ये जे घातलं आहे, त्यांना हा विचारच करता येत नाही. कारण आपल्याकडे असं बोलून ठेवलंय, अंथरूण पाहून पाय पसरावे. एवढी म्हणच करून ठेवली आहे. तो कोण कशाला पाय पसरायला जाईल ना त्याच्या पुढे. विचार मोठा केरायला लागतो, मग तो खरा येतो. तर विचार करायलाच लोक घाबरतात. हे माझा बघण्याचा आता सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण प्रत्येक जण येऊन प्रॉब्लेम सांगतो. म्हणलं पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉब्लेम सांगणं असं नसतं. जे सगळे लोक फोन करतात किंवा सेशन्समध्ये येतात, मॅडम माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आणि पर्सनली बोलायचं असतं. मी म्हणलं एनर्जी म्हणजे मला पर्सनली बोलायला एवढा स्कोपच नाहीये, तर एनर्जी वाढवली तर सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. तुमचं कॉन्सन्ट्रेशनच प्रॉब्लेमवर आहे म्हणून प्रॉब्लेम आहे.
हाच विषय मोठा ज्या गोष्टीवरती फोकस कराल ती गोष्ट वाढते. वाढते. येस. तर मला एक सांगा, हे नशीब, पत्रिका, वास्तुशास्त्र, न्युमरोलॉजी, मग आता माझ्या नशिबात किंवा माझ्या पत्रिकेतच काही अनिष्ट लिहून ठेवलंय, तर हे तुमचं मॅनिफेस्टेशन जे काही तुम्ही Mindset. तर ह्याचं आणि म्हणजे कसं या दोन्हीला कम्पेअर करा? आता कम्पेअर असं करायचं झालं तर त्याच्याही मागचं आहे माझ्याकडं, की हे सगळे सायन्स आहेत, नक्की आहेत. ॲस्ट्रॉलॉजी आहे, न्यूमरॉलॉजी आहे, वास्तू आहे, हे ते सगळं आहे. पण जग जे बनलं आहे त्याच्याप्रमाणे सायन्सप्रमाणे हे ब्रह्मांड जे आहे ते एनर्जीचं आहे. 0.01% मॅटर, 99.99% एनर्जी, आणि ती एनर्जी आपल्या आत्म्यामध्ये आहे आणि ती सगळ्यांकडे सेम आहे. वापरायची पद्धत वेगवेगळी आहे. तर ती जर एनर्जी वापरली तर, आणि माइंडसेट म्हणजे मला काय पाहिजे ह्याबद्दलचा माइंडसेट जर तुमचा स्ट्रॉंग असला तर हे काहीच आपल्याला इफेक्ट करू शकत नाही. म्हणजे पत्रिका येते नाही, माझ्या बाबतीत झालंय ते, म्हणून मी म्हणते एका ॲस्ट्रॉलॉजरनीच सांगितलंय वरनं ते अजून, की ह्याच्या पुढे तुम्हाला मागे यायची गरजच नाही. म्हणजे असं होतं की आपल्याकडे ना ॲक्सेप्टन्स वाढून जातो. जर मी पॉझिटिव्हिटीकडे जाते म्हणजे काय, तर मला कोणी बोलतायचा राग येत नाही, त्याची ती एनर्जी आहे म्हणून तो बोलतोय, हा ॲक्सेप्टन्स आलाय. मग ते एकतर कुठच्याही लेवलची लोक माझ्याजवळ येऊच शकत नाहीत, हा एनर्जीचा परिणाम असतो. त्यातही एक कार्मिक असतात, आपणही कधीतरी वाईट साईड बोललेलो असतो मनातल्या मनात समोर, असं सगळीच माणसं असतात ना. त्याच्यामुळे एखादा माणूस आलाही तरीही तो तसाच निघून जातो, कारण माझ्याकडे ॲक्सेप्टन्स आहे. आता साधी गोष्ट सांगायची झाली, मी कुंभ राशीची आहे, 7.5 चालू आहे 2020 पासून. तर माझ्या आजूबाजूची लोक सगळी 7.5 चालू आहे, हा जो विषय चालू, पहिली 2.5 वर्ष तब्येतीला प्रॉब्लेम होते. असं 2.5 वर्ष झाल्यानंतर असं मला 4-5 लोकांनी सांगितलं, हो मला नाही झाले, असं असं झालं. म्हटलं मला का नाही झालं, एवढे सगळ्यांना होत आहेत, तर असं हे केलं. तर इथे काय होतं, ॲस्ट्रॉलॉजी बरोबर आहे, पण ॲस्ट्रॉलॉजी भविष्य बदलत नाही, तुम्हाला गायडन्स करते. हे तुमच्या आयुष्यात होऊ शकतं, त्यातून तुम्ही कसं तुम्हाला अपलिफ्ट करायचंय हे सांगितलं जातं त्याच्यात. हे मोठे मोठे ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा हेच सांगतात. सो माझ्या बाबतीत झालं काय, माझ्याकडे ॲक्सेप्टन्स आला होता सगळ्या गोष्टींचा. सो मेंटल स्ट्रेस किंवा बीपी किंवा जे काही झालं होतं ते त्याच वेळी झालं होतं 2 वर्षात. तिथेच माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं होतं 19-20-21 या 19-20 रादर जास्त. तर तिथे जो मला भरपूर त्रास झाला हेल्थ रिलेटेड, म्हणजे मेंटल इश्यूज झाले जरा, कारण पोस्टपार्टम असतं बेसिकच, पण ते पोस्टपार्टम असतं, बाळ झालं मला, मग त्याच्यामुळे मानसिक दृष्ट्या मला त्रास व्हायला लागला, निगेटिव्हिटी आली, कोणी काही बोललेलं लागायचं. आधी तर लागतच होतं, ते अजून वाढलं होतं तिथे, की जगातले सगळ्यात मलाच नालायक ठरवतात असं एक फिलिंग येऊन जातं. ते तसं त्यावेळी होतं. आणि देन मला रिअलायझेशन झालं, ओके त्रास सगळे झाले, माझ्याकडे ॲक्सेप्टन्स खूप जास्त होता, की हे आहेच. म्हणजे ते मेडिटेशनमुळे आलेला होता तो ॲक्सेप्टन्स. त्या ॲक्सेप्टन्समुळे काही झालेलं जाणवलंच नाही 2 वर्षात. ओके. तब्येतीला त्रास आहे, उलट मी बरी झाले. म्हणजे बीपी ची मेडिसिन होतं ते बंद झालं, रोग होणं कमी झालं, कारण मी चक्रा मेडिटेशन वाढवलं. कारण सगळे ट्रॉमाज निघून गेले आयुष्यातले मेडिटेशनमुळे. ह्यानी हे बोललंय, त्यांनी ते बोललंय, त्यांच्यामुळे हे झालंय, हे जे सगळं आयुष्यभराचं लहानपणापासूनच साठलेलं होतं, कार्मिक होतं. प्रोबॅबली ही माझी वेळही होती आयुष्यातली, असंही एक म्हणता येईल, कारण माझ्यासारखे मेडिटेशन करणारे खूप असतात. प्रत्येकाला मला कळलंय ते कळतं असं नाही, प्रत्येकाची लेवल वेगळी आहे, अंडरस्टँडिंग वेगळी आहे. मला ह्या दृष्टीने कळलं की मी लोकांना अपलिफ्ट करू शकते. प्रोबॅबली माझं डेस्टाईन ते आहे, असं डेस्टिनी परत याच्यामध्ये आली. पण अगेन आपल्या भगवद्गीतेमध्ये हे पण सांगितलंय कृष्णाने, की डेस्टिनी कितीही असली तरी तुम्ही काम केलं तर डेस्टिनी मिळणार आहे. बरोबर. तुम्ही नुसते बसून राहिलात, नशिबात असेल तर होईल, त्याने नशीब नाही आपल्याला साथ देत. तर कर्मण्येवाधिकारस्य हा जो श्लोक आहे, मा फलेषु कदाचन, म्हणजेच ह्याचा अर्थ बराचदा बोलला जातो, पण त्याचा रिअल अर्थ जेव्हा समजतो ना, तेव्हा माणूस अपलिफ्ट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे काम तर करायचंच आहे, पण ते किती मन लावून करताय तुम्ही, किती फिलिंग त्याच्यामध्ये ओतून करताय, तसा रिझल्ट मिळणार आहे. लोक काय करतात, मला हा रिझल्ट हवा आहे म्हणून मी हे करतो, मग रिझल्टला अटॅच आहेत ना, म्हणून तो रिझल्ट मिळत नाही. कामच नीट होत नाही, सगळं फोकस तिकडे. एक्झॅक्टली, कामाप्रती फोकस नाही. कामावरती फोकस. इट्स अ प्रोसेस आफ्टर ऑल. कामावरती फोकस पाहिजे. जेव्हा कामावरती फोकस असतो तेव्हा हवा तो रिझल्ट आपोआपच मिळतो. बरं, मला एक सांगा, हे मॅनिफेस्टेशन वगैरे आपण म्हणतोय, बऱ्याचशा लोकांनी
म्हणजे अशाच सोडून दिली आहे. ते म्हणतात आमचं नशीबच असं आहे, आमच्या नशिबात हा रोग आहे, तो असाच राहणार आहे, किंवा आमची गरिबी आहे ही अशीच राहणार आहे, आम्हाला हे लोक धोका देतात किंवा असेच वागतात तसेच वागणार आहेत, आणि त्यांनी एक्सेप्ट करून ठेवलं आहे. हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि मग आता ते त्यांना तर बदल पण होईल आमच्या आयुष्यात अशी अपेक्षाच नाहीये. बरोबर. अशा लोकांसाठी काय सांगाल, मॅनिफेस्टेशन कसं हेल्प करेल? आता हे सुद्धा काय होतं ना, आपण समाजात राहतो, नाही म्हणलं तरी लोकांचा परिणाम आपल्यावर होतच असतो. त्यांना इग्नोर करूनही जाता येत नाही, कारण शेवटी इथेच राहायचंय आपल्या लोकांसोबत, वेगवेगळ्या लोकांसोबत. पण त्यांना जेव्हा आपली एनर्जी वाढते किंवा आपण काही झालं तरी मी प्रयत्न सोडणार नाही, मला हरायचं नाही. प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते कशासाठी येतात? शिकण्यासाठी येतात. तुम्ही त्यातनं शिकलात तर तुम्ही पुढे गेलात, आणि गिव्ह अप केलं की प्रॉब्लेम परत येणार आहे. पॅटर्न्स रिपीट होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. तर ते गिव्ह अपची स्टेज आहे ना, ती नाही येऊ द्यायची. अपयशीच आहे, पहिले सगळ्यात अपयशच येतं 5-10, नंतरच यशाची सुरुवात होते. बरं, यश आल्यानंतरही सगळं काही गोड गोड गुलाब नसतं, त्याच्यातही कामं करावीच लागतात, असं होतच नसतं कुठे. यश किंवा अपयशाचं इव्हेंट, हा, तर तो पुढे तुम्ही तो सोडूनच पुढे जायला लागली. ते हा, असंच आहे ते. त्यामुळे आता ह्या सगळ्यामध्ये टेक्निक्स, जसं मी म्हटलं तसं वेगवेगळी टेक्निक्स असतात, जे अशा माइंडसेटमध्ये बसलेत की माझं काहीच होऊ शकत नाही. त्याला हेल्प करायला आहेत काही गोष्टी आयुष्यामध्ये. साधी गोष्ट आहे, आपण आपलं शरीर दिलंय ना, ह्याला सुद्धा कधी धन्यवाद नाही म्हणत. चालू आहे, एका सेकंदामध्ये 300 मिलियन ट्रिलियन प्रोसेसेस बाय डिफॉल्ट होतात शरीरामध्ये. बापरे. आता हे आपल्याला माहीतही नाहीये काय चाललंय आतमध्ये ते. मग हे बनलंय ते खूप अफाट आहे ना, आपल्याला समजतही नाहीये. मग ते आहे, त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये कोणालाच. थँक्यू की मला एवढं शरीर चांगलं मिळालंय. जे नॉर्मल सगळी आहेत लोक, त्या सगळ्यांनी तरी थँक्यू म्हणायला काहीच हरकत नाही या गोष्टीमध्ये. तर हे म्हणलं ना तरी आपलं शरीर साथ द्यायला लागतं, कारण तुम्ही ते फील करता की माझ्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमधनं रक्त नॉर्मल फिरतंय दिवसभर, मी काही काम न करता. 24/7 ऑटोमॅटेड प्रोसेस आहे ना ही, आपण काहीच करत नाहीये. ग्रॅटिट्यूड ह्याच्यामध्ये आला. सो थँक्यू म्हणणं स्वतःच्या शरीराला सुद्धा. सकाळी उठल्यावर मला सकाळ दिसतीये, तेच म्हणते, जे आहे तिकडे फोकस करणे. मेजर फोकस असतो माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. सो आहे तिकडे फोकस केल्याने आनंद वाढतो आयुष्यातला. आपल्याला मेनच आयुष्याचा पर्पजच आहे किंवा आयुष्याचं ध्येय हे आहे की आनंदी जगायचंय. आणि आनंदी जगण्यासाठी त्याच्या आजूबाजूनी सगळ्या गोष्टी केल्या जातात. आनंद बाजूला राहतो, बाकीच सगळं आपण घेऊन बसतो. हे खूप कॉमनली होतं हे सगळ्यांबरोबर. आणि आत्ता या सगळ्या गोष्टींमध्ये थोडी म्हणजे काय म्हणू, सुधारणा व्हायला लागली, लोक ऐकायला लागलीत, करायला लागलीत, स्वतःमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. थोड्या थोड्या प्रमाणात मानतात. पण अगेन उच्च शिक्षित झाले की परत तिथे काहीतरी वेगळा विषय येतो. असं थोडी असतं मी एवढं काम केलं म्हणून आला मी. मी आला इडिया. सो तुम्ही कोणीही असा, मग तो गुगलचा CEO असू दे तर अजून कोणी, म्हणजे अंबानी असो, कोणी असू देत, शेवटी माणसं आहेत. ही रिअलायझेशन जेव्हा असतं, त्या माणसांनाही ते रिअलायझेशन आहेत म्हणून ते तिथे आहेत, ही गोष्ट असते. तर त्या दृष्टीने जसं जसं आपण पाऊल उचलत जातो तसं तसं आपण पुढे जात जातो. जसं अंतराळात बघितल्यावर इन्फायनाईट दिसतं आपल्याला ब्रह्मांड, मग त्या इन्फिनिटी समोर आपण खूप छोटी व्यक्ती आहोत, काहीच नाही आहोत. मग आपण जर इन्फायनाईट बघतोय तर सगळं इन्फायनाईटच आहे जगामध्ये. मग आत्ता जे श्रीमंत लोक आहेत जगामध्ये तेवढीच असणार तसं नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही पण व्हाल, पण ती कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करायला हवी आहे. म्हणजे दिवस रात्र काम करायची तयारी, कुठेही न हरता बसायचं नाही, हरून बसायचं नाही, मी ते कंटिन्युअसली करणार आहे, ही जोपर्यंत रिझल्ट येणार नाही तोपर्यंत करा. एक्झॅक्टली. आणि रिझल्ट आल्यावरही थांबणार नाहीये, हे त्याच्या पुढची गोष्ट आहे. कारण आता प्रत्येकाच्या, आता मला रिझल्ट आलाय पण मी थांबून आता मला पुढचं व्हायला हवं ना, आता कसं थांबून शक्य आहे. सो इट्स अ लाईफ टाईम प्रोसेस. पण मला एक सांगा, मला श्रीमंत व्हायचं, आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे की बाबा आम्हाला मॅनिफेस्ट करायचं, पैसे मॅनिफेस्ट करायचं, वेल्थ मॅनिफेस्ट करायचं, तर व्हॉट इज द प्रोसेस? कुठून सुरुवात केली पाहिजे? फक्त इमॅजिनेशन करून किंवा नुसतंच विचार करून मला हे पाहिजे,
त्याच्यावरतीच करून थांबणं गरजेचं आहे, त्याच्यावर काय काय ॲक्शन्स केल्या पाहिजेत, याच्याबद्दल काय ऑडियन्सला गाईड करावं? येस. तर मॅनिफेस्टेशनच्या स्वरूपात म्हणायचं झालं, पहिलं इमॅजिनेशन आहेच सगळ्या गोष्टींचं. सगळं सुरू होतं मनामध्ये आणि रियालिटीमध्ये येतं ते शेवटी अस्तित्वात, असं म्हणतो. क्वांटम फिजिक्सच्या भाषेत बोलायचं झालं की तुम्ही विचार केला की तो मिळालेलाच आहे. आस्क अँड इट इज गिव्हन नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये ते अब्राहम हिक्स त्यांनी म्हटलंय, म्हणजे मी ते वाचलं तेव्हा असं झालं की तुम्ही जेव्हा मनात विचार करता ना, ते ऑलरेडी पॅरलल वर्ल्डमध्ये रियालिटीमध्ये असतं. ते आपल्या इथे तुमच्या इथे येण्यासाठी तुम्हाला एक वेळ द्यावा लागतो. आता ही वेळ ही कन्सेप्ट आपण काढली आहे, ब्रह्मांडामध्ये ती नाही आहे. म्हणजे देर इज अ 4D वर्ल्ड. लाईक डोळे मिटलं की आपलं मन आपण जिथे जाऊ तिथे इमॅजिनेशनमध्ये जाऊ शकतं. सो टाईम, स्पेस, डिस्टन्स या माणसाने काढलेल्या गोष्टी आहेत. सो मला एवढी वर्ष लागली, मी सगळ्यांच्या उशिरा केलं, असं काहीही नसतं जगामध्ये. तुम्हाला जेव्हा उमजलं तेव्हा तुम्ही केलं. तो वेळ तुमच्या मनात ड्रास्टिकली हाय फिलिंग असेल ना, की म्हणजे हाय पॉवर असली, इंटेन्शन खूप स्ट्रॉंग आहे, काही झालं तरी मला हे करायचंच आहे. म्हणजे जेव्हा जेवायला मिळत नसलेला माणूस जेवणासाठी जी हातपाय मारून गोष्टी करतो आणि त्याला ते मिळतं, ती जी दगदग आहे ना, ती पैसा मिळवण्यासाठी सुद्धा मनातून असली ना, तर तुम्हाला कामही मिळतं आणि पैसाही मिळतं. पण त्या लेवलचं असावं लागतं. आता काय आहे ना, आम्ही शिक्षण घेतलंय, मी IIT मधनं झालंय किंवा मग नॉर्मल आपल्या कुठच्या याच्यातनं काही शिकलोय, मग मी मास्टर्स केली आहे, मग डबल ग्रॅज्युएट आहे, डबल मास्टर्स आहे, व्हॉटएव्हर. तरीही अनसक्सेसफुल लोक आहेत जगामध्ये. एवढं करूनही, एवढ्या डिग्र्या घेऊनही ती का असतात? तर कुठेतरी ट्रॉमॅटाईज झालेलं असतं, कुठेतरी फिलिंग्ज अडकलेली असतात, कुठेतरी अशी सिच्युएशन आलेली असते त्यांच्या आयुष्यात की मी काही करू शकत नाही. स्वतःच आणलेली आहे ती सिच्युएशन. त्याच्यातून बाहेर पडण्याकरता ह्याच सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. अगेन करू शकेन की नाही ह्याच्यामध्ये असतं. काही आता न्यूमरॉलॉजीनुसार मी कालच एक ऐकलं, 10 नंबर, मग त्याला मेडिटेशन नाहीच करता येऊ शकत वगैरे असं. म्हणलं असं कसं? माणूस आहे म्हणल्यावर म्हणजे ते सायन्स असेल, नक्की असेल, पण प्रयत्न हा माणसाचाच आहे ना. बरोबर. आणि वाल्याचा वाल्मिकी होतो, मरा मरा म्हणता म्हणता राम राम म्हणतो, तर मेडिटेशन 10 नंबरला शक्य नाही, ही शब्दच मला जरा हे डायजेस्ट होत नाही, की असं नसतं. जर तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्ही ज्यात तोडादाणी कराल. म्हणजे कोणी माणूस असाच आहे. आणि जेव्हा ते इथे आलेलं असतं की मला पाहिजे आता, म्हणजे असं म्हणलं जेवणाची भ्रांत असते, ते जेवणासाठी काही करायला तयार असतात. तसंच तुम्ही डिग्री असलेले असाल, म्हणजे मीही यातनं बाहेर पडलेली, मी एका छान ह्याच्यात नव्हते, सगळं चांगलं चालू होतं आयुष्यामध्ये, असं काही प्रॉब्लेम नव्हते. पण जेव्हा त्या एका स्टेटसमधनं बाहेर पडायची वेळ येते ना, तेव्हा मनाला खूप समजावावं लागतं. स्टेटस हे तुम्ही केलंय, तुम्ही कोणी नाही आहात. हे जेव्हा रियालिटीमध्ये समजायला लागतं ना, माझ्या मेंटरनी पण याच्यामध्ये हेल्प केली. इगो झिरो करा, त्याशिवाय तुम्हाला काहीही शक्य नाही आयुष्यात मिळणं. तुमच्यातला मीपणा जाऊ दे, मी करतीये. आता माझं कसं होतं, कोचिंग सुरू करताना मला स्ट्रेस मॅनेजमेंट येते, मी लोकांना स्ट्रेस कमी करून दाखवणार, या ह्याच्यामध्ये बोलायचे तेव्हा मी. आणि मग माझ्या मेंटरनी सांगितलं, पीपल काय विकता येतं, तर लोकांना हवंय ते विकायचं असतं. तुम्हाला हवंय ते नाही विकलं जाणार आहे. म्हणजे हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली ऑफकोर्स, पण रियालिटी तीच आहे. जेव्हा मी म्हटलं की पैसाही मिळतो मनात विचार करून, तेव्हा ते काम करायला लागलं. कारण ह्याची रिक्वायरमेंट आहे. बरं, पैशाबरोबर हेल्थही मिळते, स्ट्रेसही जातच आहे लोकांचा कोर्समधनं. सो साध्य दोन्ही झालं. पण अशा पद्धतीने असतं ते. तर स्ट्रेस घालवणे किंवा मनी माइंडसेट हा सुरुवातच आपली मनापासून होते. मनात जर विचार केला तर तुम्हाला तो आउटसाईड मिळणार आहे. पण माइंडसेटच सगळीकडे काम करतो जगात. बिलीफ आणि माइंडसेट. बिलीफ हा एक लोकांना घालून दिलेला असतो. आजूबाजूची लोक, समाज, हे ते. म्हणजे आपल्या घरात लहानपणापासून आपण एवढंच कमवू शकतो, असे माइंडसेट असणारी लोक असतात. अबंडन्स आहे जगामध्ये. मी जसं म्हटलं, ब्रह्मांडात बघितलं तर इन्फायनाईट आहे. तर पैसा माणसाने बनवलेली गोष्ट आहे. मग तुम्ही लिमिटेड आहे असं का विचार करतात लोक? बरोबर. तो भरपूर आहे असा विचार केल्यावर भरपूर मिळतो. मग ऐकू आहेच, प्रश्नच नाही. पण आहे ना, लोकांची मतं नाही आहेत तशी की तो बिलीफ कसा काढता येईल?
बिलीफ आपल्याला जो आहे त्याचे उलटे वाक्य बोलून काढता येतो. म्हणजे पैसा कमी आहे, पैसा भरपूर आहे माझ्याकडे, हे बोलली ना 10 वेळा नुसतं बोलून बघा, एनर्जी शिफ्ट होते आपली. पण आतमध्ये तर नाही, मला तर खर्चाला पैसे नाहीत असं आहे आणि तोंडाने तरी हो, हो. एनर्जी शिफ्ट होणार. पैसे लगेच मिळणार असं नाही म्हणलं. इंटरनल फिलिंग बदलते. म्हणजे आपण सॅड फिलिंगमध्ये ॲटलिस्ट हॅपी फिलिंगमध्ये येतो. खूप नाराज असतं ना, काय मी काहीच करू शकत नाही असं ते आता फिलिंग माझी गेली खूप वर्ष झाली त्याच्यामुळे मला तर त्या सॅड फिलिंगमधनं बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह वाक्य 10 वेळा बोलली तर आपल्याला ॲटलिस्ट त्याच्यामध्ये ती मार्ग तरी मिळायला लागतो. लाईक मी म्हणते की तुम्हाला हवंय ते रिपीट करा ना. म्हणजे लोकांना असं वाटतं की दृष्ट लागते, नजर लागते, मी 1 करोड रुपये महिन्याला कमवणार आहे असं मी सहज बोलते. असं बोलायचं नसतं असं मला सांगितलं जातं. पण मला असं वाटतं की अरे मला पाहिजे म्हणून बोलतेय आणि ते होणारच आहे. मग ते लोकांच्या बोलण्याने नाही, माझ्या कष्टात असंच नाही कोणी आणून देणार आहे. हे पण तितकंच खरं आहे. पण हे बोलल्यावर खरं होणार आहे. बरोबर. मोठ्यानी सुद्धा. बरं तुम्हाला कम्फर्टेबल मोठ्याने नसेल, मनातल्या मनात म्हणा. कोणी सांगेल प्रोग्रामिंग होणं गरजेचं आहे. माइंडसेट प्रोग्रामिंग. माझ्या आयुष्याची सवय अशी आहे की मी डिक्लेअर करते आणि ते होतं पुढे. सो मी माझ्या पद्धतीने करते. मी कोणाचा विचार करत नाही या गोष्टीमध्ये. ते समहाऊ माझ्यामध्ये इनबिल्ट आहे किंवा मी ते मेडिटेशन थ्रू आलं आहे की एका लेव्हलला असं होऊन गेलं की काही करा, कुणाला कशाचंच कौतुक नसतं. तुम्ही तुमचेच असता फक्त. दुसरं कोणी तुमचं नसतं आयुष्यामध्ये. ह्याचं रिअलायझेशन झाल्यानंतर मी माझी काळजी घ्यायला लागले जास्त. म्हणजे स्वतःवर प्रेम करायला लागले. म्हणजेच जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू शकतो ना, तर आपण सगळ्या जगावर प्रेम करू शकतो. आता मला प्रत्येक माणसाबद्दल प्रेमच वाटतं. तो जरी निगेटिव्ह विचार करत असला माझ्याबद्दल, मग ते फ्रेंड्स असू देत, फॅमिली असू दे, अजून कोणी असू दे, त्याची एनर्जी आहे. मी असा विचार केलाच नाहीये ना कधी. सो माझ्याकडनं प्रत्येकासाठी काळजीच बोलली जाते. जे म्हणजे ॲज अ ह्युमॅनिटीच असते सगळ्या ह्याच्यामध्ये. मग ते आजूबाजूची लोकं सांगत राहतात की असं नसतं करायचं. म्हणलं अगेन मी जे रिअलायझेशनमध्ये बघितलं आहे ते तुम्ही नाही बघितलंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मलाही एक्सप्लेन करून सांगून होत नाही, कारण समोरच्याला ती समजली पण पाहिजे असं होतं. असं अफाट गोष्टी समजल्या आहेत त्या मेडिटेशनमधनं. पण मग समोरच्याला ते कन्व्हिन्स करेपर्यंत ठीक आहे, मग मी तुमच्यामध्ये बदल घडवते असं होऊन जातं. ते जास्त इफेक्टिव्ह आहे असं होऊन गेलं. त्यामुळे मग हे सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं तर बर्निंग डिझायर असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आग लागली पाहिजे की मला ते मिळवायचंच आहे. पहिलं हे त्याच्यानंतर तुमचे जे बिलीफ्स आहेत त्यांना उलटं केलं पाहिजे. जसं की तुम्ही म्हटलं की पैसा वाईटाचं मूळ आहे, हां. पैसा कमी आहे हां. किंवा पैसा सहज मिळत असा मळ आहे, पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. बरोबर. हे जे काही बिलीफ्स आहेत याच्या उलटे बिलीफ्स तुम्हाला किंवा उलटी वाक्य तुम्हाला बोलावी लागतील. बरोबर. पण ह्याची कन्सिस्टन्सी किती असली पाहिजे, किती दिवस करायला लागेल हे? बरं ना. सवय लागेपर्यंत पाठ होऊन जातात हे सगळी वाक्य. हे ऑटोमॅटिक आली पाहिजे ते तुमच्या रुटीनमध्ये. हां, आणि त्याची मग फिलिंग्स पण निर्माण होतात. मग फिलिंग कशी आणायची असा एक प्रश्न असतो. भावना पाहिजेत त्याच्यासाठी किंवा उत्कट भावना म्हणतो ना एखाद्या गोष्टी, एखादी वस्तू, एखादा ड्रेस, एखादं काहीतरी घ्यायची. हे मला पण पाहिजे. हे जेव्हा मनापासून येतं ना, तेव्हा ती समोरनं मिळते पण गोष्ट. मला पाहिजेच. हां, मला पाहिजेच रादर बरोबर. मला पण पाहिजे म्हणल्यावर येतं. पण ही मला पाहिजेच हे यायला पाहिजे ॲक्चुअली प्रत्येकाला. म्हणजे ज्यानं जास्त मिळत जातील हां. किंवा मग त्याचे जे काही मार्ग आहेत ते आपण येस. शोधले पाहिजे. किंवा कधी-कधी गिफ्टही मिळून जातात गोष्टी. यू नेव्हर नो असं असतं. युनिव्हर्स कॉन्स्पायर्स यू टू गिव्ह एनिथिंग यू वॉन्ट. म्हणजे असं आहे, तुमचा विचार जर तुम्ही निरपेक्ष भावनेने केला ना, की हा मी केलाय आणि मी विसरूनच गेले दिवसभराच्या कामात. ते कुठे खरं होईल ना तुम्हालाही कळणार नाही आणि सगळ्या गोष्टी जगातल्या बदलतात त्याच्यासाठी. हे आमचे गव्हर्नमेंटचे रूल आहेत, हे युनिव्हर्सिटीचे रूल आहेत, इथे ह्याच डेटला करायला पाहिजे होतं, त्याचं ॲप्लिकेशन त्याच डेटला. सगळं बदलतं जेव्हा खूप मनापासून आहे. माझंच सगळ्या गोष्टीत हे आहेत, रिझल्ट्स आहेत मेनली. आता ते सगळ्या वेळेला सांगता येत नाही, पण येस, प्रत्येक गोष्टीमध्ये रूल्स चेंज झालेले सुद्धा मी बघितले आहेत. एक रूल तर मी शाळेच्याच बाबतीत मागे बोललेलीच आहे. माझ्याच मुलीच्या शाळेच्या बाबतीत. तर तो टायमिंग्सच गव्हर्नमेंटकडनं चेंज झाली. असं झालं आणि तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी. आणि माझ्याच मुलीच्या शाळेत झाली फक्त. बाकी सगळ्यांनी ते फॉलो नाही केलं, पण त्यांनी केलं. सो
दॅट्स अ मॅनिफेस्टेशन असं म्हणते. बरं, किती महत्व आहे मेडिटेशनचं या ठिकाणी? मेडिटेशनमुळे तुमचं जे काही एनर्जी अपलिफ्ट झाली आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला प्रचंड साऱ्या गोष्टींचा अनुभव मेडिटेशनने आणि तुमची एनर्जी अपलिफ्ट झाली त्याच्यामुळे आलेला आहे. तर आम्ही मेडिटेशन कसं सुरू करावं किंवा काय असतं मेडिटेशन, इथून जरी मदत केली तरी चालेल. बरोबर आहे. मेडिटेशन ध्यान, ध्यान असं म्हणतो आपण मराठीमध्ये. पण मेडिटेशन हा शब्द प्रचलित आहे, तर मराठीच मेडिटेशन असं म्हणू शकतो आपण आता. तर स्वमग्न म्हणजे स्वतःमध्ये जाणे असं. पण आता मेडिटेशन प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. आता कॉमनली नोन टर्म अशी आहे की शांत श्वास घ्यायचे, श्वासाकडे लक्ष द्यायचं. बरं, श्वासाकडे लक्ष द्यायला बसलं की ते होत नाही पटकन लोकांकडनं. बाकीचे विचार येतात. बाकीचे विचार येतात. दॅट इज ओके. ती सुरुवात आहे. पहिल्या दिवशी कोणतंच काहीच साध्य होत नसतं. एक दिवस करायला सुरुवात करायला लागते आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी असतात. सो काही लोकांचं पेंटिंग करण्यात जिथे आपण रमतो ना ते मेडिटेशन असतं. ओके, हे मी सांगेन जास्त. काही लोक पेंटिंग करताना त्याच्यामध्ये गेलेले असतात, म्हणजे स्वतःला विसरून जातात. एक्झॅक्टली ते मेडिटेशन, कारण ट्रान्समध्ये जातो आपण त्या ह्याच्यामध्ये. काही लोक गाताना विसरतात. जे दिग्गज लोक आहेत ना भारतामध्ये जगामध्ये जे मोठे झालेले आहेत ते सगळे असंच. आता तुम्ही जस्ट एक्झाम्पल म्हणून म्हणते, लता दीदींचं जे गाणं होतं त्यांच्यासारखं कोणी गाऊ शकलं नाही. का तर त्या तेवढ्या होत्या आतमध्ये, त्याच्यामध्ये भावनांबरोबर होत्या. दैवी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणता येऊ शकतं. इतकं जास्त दैवी केव्हा येतं, जेव्हा मनापासून भावना असतात तेव्हा. मग हे प्रत्येक माणसाबद्दल असंच होत आलेलं आहे. जे जे मोठे मोठे लोक होऊन गेले त्याच्यामागे खूप डेडिकेशन आहे. पण काय होतं, एनर्जेटिकली डिफरन्स झाला ना, त्यामुळे मागे राहिलेली लोक त्याला नावं ठेवतात, पुढे गेले म्हणजे असं ते होत जातं. मग ते कलह निर्माण होतात सगळ्या गोष्टींमध्ये. मग असे बोलता बोलता तुम्ही म्हटलात की मी जेव्हा बोलायला सुरू करते तेव्हा वेगळीच एनर्जी किंवा वेगळे मी काय बोलते मला माहित नाही, पण ते एकदम बेस्ट काहीतरी होतं. मग तुम्ही नाही आहे त्यावेळेला हे सगळं येते, म्हणजे ते मेडिटेशन आहे का? आहे. ते मेडिटेशनमुळेच आहे. हे जे आहे ते हे मेडिटेशनच आहे. म्हणजे काय तर मला माझी मनापासूनची भावना काय, मी जे सगळं करते त्यातून सगळ्या लोकांना काहीतरी फायदा व्हावा, 4 जास्त लोकांपर्यंत मी पोचायला हवी आणि त्यातून त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हायला हवा. हे ज्या दिवसापासून हे मनावर घेतलंय त्या दिवसापासून हिट आहे हे सगळं. तोपर्यंत हे नव्हतं. इतरांची मदत करण्याची भावना किंवा इतरांना देण्याची भावना जेव्हा आली तेव्हा ते जास्त हिट झालं. एक्झॅक्टली तेच आहे. सो त्या दिवसापासून हे हिट आहे. मग ती आपल्या आजूबाजूला एंटिटीज असतात, एनर्जी असते, बरीचशी सायन्स आहे. एंजल्स म्हणतात एक ह्याला. त्या मेडिटेशनमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी हे असतात, म्हणजे कळत जातात. पण ती जी शक्ती आहे ती आपल्याला हेल्प करते. आपल्यापेक्षा एक हायर पॉवर आहे आपल्यामध्ये. मग ती हायर पॉवर आपल्याला हेल्प करते. मी जे म्हणते ना, आय एम द सोर्स. मला याच्यासाठी नेमलं गेलेलं आहे. मी कोणी आहे का, तर मी कोणी नाहीये, पण येस माझ्याकडनं हे होतंय. त्यामुळे लोकांना मी कोणीतरी आहे असं वाटू शकतं ऑफकोर्स. पण याचा अर्थ मी जेव्हा डाऊन टू अर्थ आहे तेव्हाच ते होतं. जर चढलं झाडावर की आपटायला होतं माणसाला. म्हणजे असं मला विचारलं जातं, पैसे मिळतात ना ते जपून ठेव हा, नाहीतर पुढे कधीतरी असावे. म्हणलं हा तुमचा माइंडसेट आहे, माझा नाही आहे. मला मिळायचं तर मिळणारच आहे आणि मी जर हा विचार ठेवला की मला आयुष्यभर असंच मिळणार, रादर ह्याच्या पुढे मला सेकंडचे पैसे मिळणार आहेत, तेही लाखो करोडो मिळणार आहेत एका सेकंडचे, असं बोलण्याचे बेसिकली, तर ते तसं होणार आहे. तुम्ही बोलता ते होणार नाहीये. सो माइंडसेट हा असतो, हे मला म्हणायचं. बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग असली पाहिजे आणि मी ते पदोपदी अनुभवते. मी बोलते एकीकडे होतं एकीकडे, असं जेव्हा दिसतं. आणि हे कोणीही करू शकतं. बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे प्रत्येकाच्या आपल्या हातात आहे ना. तुमची इच्छा केवढी स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये मागची, तेवढ्या लवकर तुम्हाला ते मिळणार आहे. मग हे स्कॅरसिटी माइंडसेट म्हणजे असुरक्षित भावना की ह्याचं असं झालं होतं, त्याचं तसं झालं होतं, हे सगळे एक्झाम्पल्स आजूबाजूने यायला लागतात सजेशन्सच्या स्वरूपात. माझं असं त्याच्याच मागे म्हणणं असतं की एखादी गोष्ट एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडली आहे, ते त्याचं कर्म आहे. म्हणजे ते सेम तुमच्या आयुष्यात नाही घडणार आहे, ह्याचंही रिअलायझेशन मला आलेलं आहे. असंच नाही बोलत आहे की बाबा, मलाही आधी असं वाटायचं की म्हणजे कोरोनाच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते अँजिओप्लास्टी केली. त्याच्यातनं लोक बरी होतात, पण माझे बाबा नाही झाले. त्याच्यानंतर मला ट्रॉमा बसला होता की काही झालं की मरणार माणसं, अशा ह्याच्यात होते मी त्यावेळी.
आईला सर्दी झाली तर आई जाते की असं असं एक डोक्यात सुरू झालं होतं. अँझायटी निर्माण झाली होती. पण या प्रॅक्टिसेसमधनं असं लक्षात आलं, की ज्याचं त्याचं नशीब आहे, ज्याचं त्याची गोष्ट वेगळी आहे. अगेन ज्यांनी काम केलं स्वतःवर त्यांच्या बाबतीत नशीब वगैरे गोष्टी बोलणार नाही. पण जनरल नशीब बोलावंच लागतं कारण कोणी एवढी कामं करत नाहीत स्वतःवर असं होतं ते. मग ज्यांच्या बाबतीत असं आहे, त्यांना काहीच हार्म नाही करू शकत. त्या लेव्हलला तुम्ही जाता तेव्हा. आहेत जगामध्ये अशी लोकं भरपूर आहेत. सायन्स ऑफ ब्रीथिंग नावाचं एक पुस्तक आहे. यूएसमध्ये काम केलं स्वामी रामा तुम्हालाही माहिती असेल आता अनुराग ऋषी यांचं ऐकलेलं असेल. तर ते ब्रीदिंग केवढं पॉवरफुल आहे. आता ब्रीदिंग 3 दिवस वगैरे ते कफनमध्ये ठेवलं होतं पूर्ण. हो एक्झॅक्टली पूर्ण मेले. क्लिनिकली डेड हे डिक्लेअर केलं आणि त्यानंतर प्राण आला त्यांचा वापस त्यांनी आणला म्हणजे स्वतः. सो एवढं ब्रीदिंगचं वर्क कोणी करू शकतं. माणूसच आहेत होते ते सुद्धा आणि आत्ताच म्हणजे असं काही हे नाही की फार जुनी गोष्ट नाहीये. 500,000 वर्षापूर्वीची नाहीये ती 200 100-200 एवढ्याच वर्षांपूर्वी आहे ते. आणि त्यांनी यूएसमध्ये काम केलंय किंवा त्यांचे सायंटिफिकली हे झालंय. तर योगी आपल्या ह्याच्यामध्ये होऊन गेलेत खूप आणि त्यांच्या म्हणजे त्यामध्ये जे ज्ञान आहे ते सायन्स आता शोधतंय. बरोबर. हा विषय आहे आत्ता. बरं हे मला सुद्धा थोडासा याचा वारसा आहे घरातून, की माझी आई लहानपणीपासून अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये अध्यात्म बॅकग्राऊंडची. तर कथाकल्पतरू नावाचं एक पुस्तक आहे. ज्यात ही पृथ्वी कशी बनली, मग स्वर्गलोक, भूलोक, पाताळलोक काय आहे, मग कलियुग, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग हे सगळे युग आणि ह्याच्याबद्दल पृथ्वीवर पुढे काय असणार असं सगळं त्याच्यामध्ये लिहून जे लहानपणी सगळं डोक्यावरनं गेलं होतं पण आईने वाचून दाखवलं होतं. अँड नाऊ आय एम रिअलायझिंग की ते किती महत्वपूर्ण होतं. त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय सगळ्याचा. काय त्यावेळी ते लिहून ठेवलंय ते आज सत्य होत आहे. हा अगदीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणजे जगामध्ये हायर एनर्जीज ते करू शकतात. करू शकतात. एक्झॅक्टली. या हायर एनर्जीसाठी मेडिटेशन फार गरजेची गोष्ट आहे. तर मेडिटेशनसाठी खूप सारी पुस्तकं आहेत. आणि शांत श्वास म्हणजे मी जसं म्हणलं तसं वेगवेगळ्या गोष्टी ज्यांचं जिथे मन रमतं ते मेडिटेशन असतं त्यांच्यासाठी. तुम्ही जिथं हरवून जाता. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला नॉर्मल बनायचं असेल तर शांत बसायचं, 10 मिनिटाचा अलार्म लावायचा, डोळे मिटायचे आणि जे होईल ते बघत राहायचं. 10 मिनिटं उठायचं नाही एका जागचे. डोळे उघडायचे नाही. हां, एवढंच कारण विचार येत राहणार. विचार माणसाचे थांबत नसतात. पण एक दिवस असा येईल की विचार थांबते, कमी होते ॲटलिस्ट. पण ते सातत्याने केल्यावर होतील. बरे काही न करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. ते कसं करायचं? 10 मिनिटं डोळे बंद करून बसणं बोलायला फार सोपं आहे. पण करायची वेळ आल्यानंतर फार अवघड काम आहे ते. त्यासाठी काय म्हणजे काही सजेशन देऊ शकाल? आज 1 मिनिट, उद्या 2 मिनिट, परवा 3 मिनिट, परवा 4 मिनिट. असं हां, म्हणजे जिममध्ये नाही का एक एक्सरसाइज थोडा और ते थोडा और करत गेलं ना, की म्हणजे थोडंसं अजून स्ट्रेच द्या स्वतःला असं म्हणतात ना जिम ट्रेनर सुद्धा. मग तेच आहे आपल्या मनाला सांगायचं नाही मला बसायचे. 1 मिनिटं आज बसायचे, उद्या 2 मिनिटं बसायचे, परवा 3 मिनिटं बसायचे. श्वासाची गती पण अशी वाढवता येते बाय द वे ह्याच्याने, की एक श्वास ॲटलीस्ट 10 सेकंद घ्यावा असाही कोणी घेत नाही. अर्धेच घेतात श्वास बरेच लोकं छातीवर 2 सेकंदात तर आणि तेही कळत नकळत. एक्झॅक्टली. ते कॉन्शियस असले पाहिजेत. आता हे मेडिटेशन नंतरची एक अजून एक हे झालेली, की मी खूप कॉन्शियस झाले. मला ते नंतर ऑब्झर्व्ह व्हायला लागलं, की मी जिथे जातेय तिथे काय चालू आहे, कुणाचं कसं काय बोलताय ते सगळं इथे फिट व्हायचं. मग माझं लक्ष नसायचंच कुठे. पण मला कसं लक्षात राहिलं? हा प्रश्न मला पडायला लागला. तर माझी कॉन्शियस लेव्हल वाढली. फंटास्टिक. सो सो मेडिटेशन केल्याने तुम्ही जे काही ट्रोमाज आहेत, जे काही तुमच्या आयुष्यात फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, शारीरिक प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही असेल जॉब संबंधात म्हणजे प्रॉब्लेम ते सगळे सुटू शकतात. हो सुटू शकतात. आणि मेडिटेशन करणं म्हणजे काही न करणं किंवा प्रेझेंटमध्ये राहणं एवढंच आहे. हो बरं. प्रेझेंटमध्ये राहणं हा एक तुम्ही अजून चांगला हे दिला, की तर- आजमध्ये सगळं. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि असं म्हटलं जातं की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन. तर खूप सारी श्रोते आपल्याला ऐकतायत हो बरोबर. आणि आपण मेडिटेशनवरती बोलताय. आता नॉलेज तर सगळ्यांना कळालं की बाबा मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे. पण एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. हो. तर हे इन्फॉर्मेशन आहे. हे इन्फॉर्मेशन आहे. याच्या कृती केली तरच आयुष्य बदलणार आहे. बरोबर. तुमच्या वतीनं पण आणि माझ्या वतीनं पण श्रोत्यांना म्हणेल की मेडिटेशन नक्की करा.
10 मिनिटं आयुष्यातली जर तुम्ही काढली तर तुमच्या आयुष्यातले खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या समस्या अशाच धुवा होतील आणि त्या उच्च एनर्जीला तुम्ही पण प्राप्त व्हाल. मॅडम, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम असतात. त्याच्यावरती कशा पद्धतीने मॅनिफेस्टेशन काम करायचं किंवा माझं कोणाशी रिलेशन खराब आहे, मला त्याच्याबरोबर रिलेशन ठेवायचं किंवा नाही ठेवायचं, चांगलं. मला त्याच्याबद्दल राग आहे. तर याच्यामुळे मला खूप त्रास होतो. मी याच्यातनं कसं बाहेर पडू? मॅनिफेस्टेशन ते कसं मदत करेल मला त्यात? आता याच्यामध्ये म्हणायचं झालं तर माफ करणे, फॉरगिव्हनेस हा खूप मोठा भाग आहे. तर नातेसंबंधांमध्ये चांगलं हे होण्यासाठी फॉरगिव्हनेस हे आपल्याला हेल्प करतं. ऑफकोर्स गोष्टी बदलायला वेळ लागतात, ॲक्सेप्टन्स आणावा लागतो. होपोनोपोनो हे त्याच्यामध्ये खूप मोठं काम करतं. कसं आहे होपोनोपोनो काय आहे? कशा पद्धतीने काम करायचं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू ही 4 वाक्य आहेत. ही 4 वाक्य जेव्हा आपण मनात आपल्याशी बोलतो, तेव्हा आपण स्वतःला माफ करतो. दुसऱ्यांबद्दलच्या भावना ज्या आपल्या मनात आल्या आहेत त्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही त्या माणसाचं नाव घेऊन त्यासाठी होपोनोपोनो म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणता, तुमच्यात क्लिन्झिंग व्हायला लागतं बरं. आतून. म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढू लागते आणि निगेटिव्हिटी पूर्ण जावी लागते. बट आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू अशी 4 वाक्य तुम्ही सांगितली. हो बरोबर. मग आता मला तुमचा राग आहे, तर मी तुमचा चेहरा समोर ठेवायचा आहे, इमॅजिन करायचं आहे, आय एम सॉरी तुम्हाला म्हणायचं आहे. नाव बोलायचंय, नाव आय एम सॉरी, त्यांना नाही बोलायचं, स्वतःला बोलायचं. स्वतःला बोलायचं. ओके, चेहरा समोर ठेवायचा आणि स्वतःला म्हणायचं आय एम सॉरी, हा, कारण तुम्हाला राग आहे म्हणजे तुमच्या मनात राग आहे ना, त्यांच्या मनात थोडी राग आहे त्याच्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्हनेस कोणासाठी म्हणायचं? माझ्यासाठी. स्वतःसाठी तुम्ही जो विचार केला त्यांच्याबद्दल, ऑफकोर्स मी म्हटलं ना ऍक्सेप्टन्स फॉरगिव्हनेस हे थोडं डीप आहे आता. तर ऍक्सेप्टन्स फॉरगिव्हनेस इथेच येतं. समोरचा माणूस काही पण वागला असेल, तुम्ही ते मनाला लावून घेतलं म्हणून लागलं तुम्हाला. बरोबर. हा सगळ्यात आधीचा विषय. जेव्हा तुमच्या मनातनं बाहेर पडतं ना, समोरच्याच्या मनातनं पण बाहेर पडतं. बरं. असंख्य हजारो रिझल्ट याचेही आहेत की रिलेशनशिप चांगल्या झाल्यात. असंबद्ध कोणीतरी सांगायला आल्यावर मी त्याला नाही एंटरटेन करू शकत. म्हणजे मला कोणीतरी ॲक्ट्रेसशीच लग्न करायचंय, या रिलेशनशिप मॅनिफेस्टेशनला अर्थ नाही. अर्थात 100 वगैरे करायचं तिच्याशी लग्न. हो, एक्झॅक्टली तसं. नाही नाही, ते कसं असतं, म्हणजे चॅलेंज म्हणून उगाच काहीतरी बोलायला येतात असे लोक. खरंच मनापासून असेल तर प्रयत्न करावा लोकांनी, म्हणजे मी असंच म्हणेन. पण एवढं इझी नसतं. आपण कुठे आहोत आणि आपण कुठचा विचार करतोय हे पण बघावं लागतं. कारण जगात तेच आहे ना, की तुमच्या बरोबरच्या लोकांशी तुम्ही हे करू शकता. लग्न सुद्धा करताना आता बघतात लोक, तेव्हा माझ्यासारखं शिकलाय की नाही हे बघतातच. बॉलिवूड ऍक्ट्रेस हवी तर तुम्ही ऍक्टर पाहिजे, तर तो विचार करतोय. लेवलचं पाहिजे काहीतरी. हा, एक्झॅक्टली. तर हे विचार सामान्य ह्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हे. बाकी रिलेशनशिप इश्यूजमध्ये तुमच्या मनात कोणत्या गोष्टीबद्दलचा राग आहे, तर तुम्ही त्या माणसाच्या आत्म्याला सॉरी म्हणायचं मनापासून. मी माफ करते तुला, तूही मला माफ कर. हे सातत्याने करायचं. पण रिलेशनशिप बदलतात, नाती बदलतात. ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये कार्मिक असतं, कारण वर्स्ट सिच्युएशन असतात लोकांच्या आयुष्यात. मी असं नाही म्हणत की नाही, काय करू म्हणजे कसं करू हे पण असू शकतो प्रश्न. पण त्या वर्स्ट सिच्युएशनमधनं पण ॲक्सेप्ट करावंच लागतं ना. म्हणजे होतंय तर होतंय तुमच्या आयुष्यात वाईट. लुईस हेननी त्यांच्यावरती बलात्कार झाला होता, त्याला माफ केलं होतं. यू कॅन टेल युअर लाईफ. बरोबर. पण त्यांना खूप वेळ लागला होता ना तेही करायला. कॅन्सर सर्व्हाइव्ह झाल्या त्याच्यातनं. पण त्यांनी इतक्या डीपमध्ये जाऊन स्वतःला माफ केलंय सगळ्या गोष्टींमधून, तेव्हा त्या विदाऊट मेडिसिन कॅन्सरमधनं हील झाल्यात. पण त्या लेवलचा फॉरगिव्हनेस तर अफाटच आहे. म्हणजे प्रत्येकाला जमू शकतो. हो, ऑफकोर्स जमू शकतो, नो डाऊट. पण मग समजण्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर आत्म्या लेवलला माफी मागणे हाच आहे. की आपल्याला इगो असतो ना, मी जाऊन त्याला माफी म्हणजे सॉरी का म्हणू, किंवा असं सुद्धा मी सॉरी का म्हणू. सो आत्म्याला म्हणल्यावर त्याला म्हणल्याचा हे येत नाही, त्याच्या आत्म्याला म्हणतोय ना आपण सॉरी. त्यातल्या त्यात थोडंसं हे असं वाटतंय. पण याने इफेक्ट होतो हे बघितलंय. पण आपली इच्छा असते नसते हाही विषय असतो त्याच्यात. होपोनोपोनो मध्ये फक्त रिलेशन बद्दल पैशासाठी होपोनोपोनो सगळ्यासाठीच आहे ना होपोनोपोनो. आयुष्यात काय पाहिजे त्याच्यासाठी होपोनोपोनोच आहे. पैशासाठी कसं करायचं? डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे सिम्पल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. बाकी पैशासाठी तुमच्या मनात जे विचार आहेत, म्हणजे माझ्याकडे नाहीच आहेत पैसे, असे सर्रास बोलणारी लोक आहेत. बरोबर. पैसे नसतात का? रोजचं जेवण खाण करता ना तुम्ही, सगळं खायला कपडे आहेत, घालायला सगळं आहे, तर घर आहे. मग पैसे असल्याशिवाय नसतं ना ते. रेंटेड असलं तरी राहायला घर आहे ना. परवा एक जण आल्या होत्या, मला राहायला घर नाहीये, मी माझ्या रिलेटिव्हकडे राहते.
बरं जॉब दोघंही करतात आणि रिलेटिव्हकडे राहायला लागतंय. मी म्हणलं रेंटवर घर शोधायचं. मग त्यांच्या इथे मिंद म्हणून राहावं लागतं. ह्या विचारांना म्हणजे स्वतःच्याच विचारांमुळे कुठेतरी पैसा वाचवण्यासाठीच ह्या गोष्टी केल्या जातात. मग पैसा दिल्यानेच पैसा येतो. ही गोष्ट अजून तेवढी समजत नाही असं वाटतंय. जे पेरणार तेच वापणार आहे. एक्झॅक्टली जर गहू पाहिजे तर पेरावे लागेल, पैसा द्यावा लागेल, मग येईल. येईल. मग ते माझ्याकडे नाहीच आहे. तुम्ही नाही आहे म्हणलात तर नसणारच आहे. पण आहे या फ्रिक्वेन्सीमध्ये आलात तर तो कुठून तरी मॅनेज तरी होईल. रिसेंटलीच मी काल परवाच एक एक्झाम्पल ऐकलं की कोणाला तरी पैसे हवे होते. झिरोमध्ये होता तो माणूस आणि त्याला फंडिंग हवं होतं. तर ते फंडिंग मिळालं. फक्त स्वतःच्या विचारांच्या पॉझिटिव्हिटीने आणि या सगळ्या प्रॅक्टिस. सो बिझनेस फंडिंग जे म्हणतो आपण किंवा काय, तर तेच म्हणते की काही पण होतं आणि तुम्हाला हवं ते होऊन जातं. जर तुमची इच्छा असेल तर. सो ते पैशाबद्दलचे माझ्याकडे पैसे नाहीत, ₹1 असला तर पैसे आहेत, ही भावना असली पाहिजे. आणि हा स्विच ना थोड्या थोड्या अंतराने होतो. इमिजिएट होतं असं नाही. मलाही 1 वर्ष लागलं. नाहीयेतून येत आहेत. ह्या 1 वर्ष म्हणजे प्रॅक्टिसेस करून करून असं सगळं. कारण इंटरनल फ्रिक्वेन्सी चेंज करायची हेच नंतर कळलं. परत मिळताना सेल्फ साबोताज हे एक विषय होता की मिळायला लागलं तरीही मला कसं मिळालं ही भावना असते. आपण घालवतो बेसिकली मिळालेलं. बाईला तर नाही मिळालं. आणि एवढे जास्त काय करायचं, ऍक्सेप्टन्स नाहीये. एक्झॅक्टली. ह्याच्यात तर नाही गेले आणि मग एके दिवशी असं झालं की नाही मला पैसे हवेत. काय हवंय ते ठरव माधुरी असं झालं एकदा की मिळतायत आणि घालवते ह्याला पण काही अर्थ नाही. म्हणजे क्लायंट्स येत आहेत, बरं तेही पैसे द्यायला तयार आहेत, देतात. देता देता राहतं त्यांचं देणं. का तर तुमच्या मनात काहीतरी किंतु आला का तेव्हा आपण रिकामे असतो. आपण सतत काम करत राहिलो ना की डाऊटला जागा नसते. बरोबर. मनापासून काम करत राहणं, ते बिझी होणं असं म्हणतात त्याला. मग एका पुढे एक कामात असलं पाहिजे ह्याच्यासाठी. सतत काहीतरी करत असलं की त्रासही नसतो कोणत्या गोष्टीचा आणि जे पाहिजे ते सहज मिळतं. असं होऊन जातं. सो पैसे सुद्धा ह्याचीच गोष्ट आहे की तुम्ही मनापासून म्हणा मी दर महिना एवढा कमावतीये, किती जी अमाऊंट हवी आहे ती रोज म्हणायला सुरुवात करा. त्याच्या जवळ तुम्ही पोचता लगेच. तेवढे आले की त्याच्या पुढचं जायचं, त्याच्या पुढचा हे ठेवायचं, एम ठेवायचं. मॅडम, EFTचा वापर कसा केला पाहिजे? EFT नक्की काय असतं आणि कशा पद्धतीने वापर केला जातो कसं? EFT इज इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता फुल फॉर्म झालं तर पण याचाही चांगलाच उपयोग आहे. निगेटिव्ह एनर्जी काढून टाकणे आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणे. सो ह्या 2 खरं तर खूप पॉवरफुल आहेत, शिकण्यासारख्या, शिकवण्यासारख्या, ज्याच्यातून ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त घडतं. म्हणजे कुठच्याही प्रकारचा त्रास असेल आयुष्यामध्ये, फक्त एवढं केल्यानेही बदल होतो. कसं करायचं? टॅपिंग पॉईंट्स आहेत, 9 टॅपिंग पॉईंट्स आहेत. आता निगेटिव्ह फिलिंग्स काढून टाकण्यासाठी तर राग रिलीज असं सुद्धा आपण प्रत्येक पॉईंटला म्हणत गेलो. हे सगळे पॉईंट्स आहेत. तर राग रिलीज असं प्रत्येक ह्याला म्हणायचं आणि दोन्ही अंडर आर्म्स असे हे 9 पॉईंट्स आहेत. तर हे टॅप करत राहिलो की ते रिलीज होतं. 3 राऊंड्स करायचे. 3 राउंड 1 वेला आणि एका प्रॉब्लेमवरती. आता ते प्रत्येक वेळी वेगळं वाक्य पण बोलूच शकतो आपण. पण हाच विषय आहे की कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा एकच फिलिंग बोला. माझ्याकडे नाही आहेत पैसे किंवा आत्ता पैसे हवेत आणि ते मिळत नाहीत ही भावना रिलीज. मला आत्ता जॉब हवा आहे, मिळत नाही आहे किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करते पण काही करिअर होतच नाही आहे ही भावना रिलीज. हे सगळ्यांचे कसं त्याच्याबरोबर विचार काय ठेवले पाहिजे ते टॅपिंग पॉईंट करताना? विचार तुमच्या मनात जे आहेत निगेटिव्ह ते ओके. म्हणजे ऍक्च्युअल रिअलाइज माझ्याकडे पैसे नाही आहेत हां अशी मला भावना येते. हां तर ही भावना मी काढून release करतोय आता. हां बरोबर. ती सगळी काढून टाकत आहे, रिलीज करत आहे, सोडून देत आहे. असं सगळं मनात जे चालू आहे ना, जनरल तुम्ही टॅपिंग केलं तरी तुम्हाला रिलीज जाणवेल. आणि हे किती वेळ केलं पाहिजे? हो पण EFT सामान्य माणसाला निगेटिव्ह एनर्जीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे तर किती वेळ किंवा काय तसं असलं पाहिजे फ्रिक्वेन्सी? होपणं कंटिन्युअसली असली पाहिजे दिवसभर. बॅक ऑफ द माइंड. मोठ्याने बोलायची गरज नसते. EFT 3 वेळा करावं दिवसातनं, म्हणजे 2 वेळा तरी 3 राऊंड एका वेळी असं. जे असे 3 राऊंड जे 9 पॉईंट्स आहेत त्याचे 3 राऊंड एका वेळी असं 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी. आणि हे करून घ्यायचं असेल तर कोर्समध्ये यावं कारण ते करून घेतलं जातं सगळ्यांना. कारण अगेन ते होतं हे सांगून कळतं असं नाही.
ते करून घेणारा पण पाहिजे हो. करून घेणार पाहिजे, तसं असतं. सचिन तेंडुलकरला खूप चांगलं क्रिकेट येतं, पण तरी पण त्याला कोच आहे. किंवा विराट कोहलीला चांगलं क्रिकेट येतं तरी पण कोच आहे. कोच बरोबर, कोच काय कशासाठी येतं? तर करून घेण्यासाठी. एक्झॅक्टली. खूप महत्वाचं आहे ते. खूप महत्वाचं आहे आणि ते त्याच्यामुळे फरक पडतो आयुष्यामध्ये. बरं, ते तुम्ही कोर्स बद्दल म्हटलं, तुम्ही EFT किंवा याच्यावरती काही कोर्सेस घेता का? हो, तेच म्हणूनच सांगितलं की हो, काय कोर्स आहेत तुम्हाला जर करायचं असेल तर? 10 दिवसांचा पहिला आहे जो सगळ्यांसाठी कॉमन आहे. काय नाव? कुठच्याही प्रकारचं 10x मनी मॅनिफेस्टेशन 10x मनी मॅनिफेस्टेशन. असं कोर्सचं नाव आहे. फक्त पैशासाठी नाही आहे तो. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी एव्हरीथिंग इज अचीव्ड देअर. सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत याच्या आधी. या सगळ्या याच्यामध्ये कॅन्सरचे सगळं पेन बंद झालेलं आहे. कॅन्सरचे पेन हो, बंद झालेत. ब्रेस्ट कॅन्सर आहे, मागच्याच बॅचमध्ये हे सगळं त्यांना खूप रिलीफ झाला. ट्रीटमेंट चालू आहे, पण प्रचंड पेन्स येतात ना त्याने, तर ते सगळं बंद झालं. एकदम रिलॅक्समध्ये झालं त्यांचं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर अर्थरायटिस संधिवात पूर्ण गेला आहे, मायग्रेन गेला आहे. असे वेगवेगळे हे आहेत. बरं, हातपाय दुखणं असू दे, दवाखान्याच्या गोळ्या खायच्या नसतील हा तर तुमचं ते 10x करायचा. नाही असं मी सांगणार नाही. उगाच त्याचा हे अनर्थ होऊ शकतो. डॉक्टरांकडे जाच, पण त्याच्यावर हे करा, रिलीफ, लवकर रिलीफ होईल, लगेच रिकवर होईल. हा, पूर्ण पूर्ण रिकवर होतं. मेडिसिनने टेम्पररी सोल्युशन्स मिळतात, यांनी पूर्ण रिकव्हरी मिळते. आणि जेव्हा तुम्हाला विश्वास बसेल तेव्हा तुम्ही बोला काय बोलायचं ते त्याच्याबद्दल. नाही, पण मी खूप साऱ्या ठिकाणी ऐकलेलं आहे की खूप साऱ्या लोकांच्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, शुगर पूर्ण कंट्रोल, खूप साऱ्या गोष्टी. कारण भावना आहेत ना, सगळ्या गोष्टी भावनांमुळेच होतात. आता एखाद्या अवयवामध्ये एखादी भावना अडकून बसली आहे हे आपल्याला कळत नाही, पण ती आहे ना, वर्षानुवर्ष अडकलेली आहे. त्यामुळे ते अवयव निकामी होणं, काम न करणं, जसं हील युअर लाईफ त्याच्यामध्ये तर सगळे सिम्पटम दिले, तर त्याच्यावर कसं तर रोग होतो. आणि त्याच्यासाठी अफर्मेशन काय आहे प्रसी, एवढं लिहिलंय त्यांनी, हो, तो चार्टच दिलाय पूर्ण चार्ट दिलाय. सो तेच आहे ना, की तुम्हाला काय होतंय, ते कोणत्या भावनेमुळे होतंय, हे ते पुस्तकही घेऊ शकता तुम्ही. आणि ते कसं हेल युअर लाईफ, लीस हे यांचं पुस्तक आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. सो कोणताही गोष्ट असू दे आयुष्यातली, कुठच्या ना कुठच्या फिलिंगमुळे, बरं ते फिलिंग माहिती नाहीये, त्याच्यासाठीही गायडन्स आहेत. होपोनोपोनो करा, त्यानेही हील होणार आहे. हे सगळं करायचं नसेल, पुस्तकं वाचायची नाही आहेत, असं सगळं म्हणत असेल तर फक्त होपोनोपोनो करा. कंटिन्युअस करायची फक्त तयारी पाहिजे. कोणीच असं म्हणणार नाही की होत नाही, शक्यच नाही. त्याच्यामध्ये इतकी पॉवर आहे. फक्त मनापासून करणं गरजेचं आहे. करूनही होत नाही असंही म्हणणारे असतात लोक. मग लक्षच नाहीये त्याच्याकडे, असाच त्याचा अर्थ आहे. ज्यांचं होतं नाही त्यांचं. पण एवढं पॉवरफुल तर आहे आपल्या ह्याच्यामध्ये की सगळ्याच गोष्टी सहजपणे शक्य होतात. परत जप म्हणजे आता हा पण एक प्रकारचा जपच आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अध्यात्माची बाजू घेतली, देवाचा जप करा, त्यानेही तेच होतं. अल्टिमेटली फोकस होतो. फक्त होपोनोपोनो लवकर का होतं, तर 4 शब्दांना अर्थ आहे. जपामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, पण ते जास्त प्रमाणात करावं लागतं कारण अर्थ माहिती नाहीये. कारण जप करता करता अरे दरवाजा उघड रे असेच म्हणणारे खूप असतात. म्हणजे मग डोक्यातनं काहीतरी वेगळंच चाललंय, चाललंय चॅन्टिंग, अंडरस्टँडिंग हे वाक्य. असं झालंय. त्याच्यामुळे तो फरक आहे. पण जपानी सुद्धा हे होतं आणि याने ते सगळं एक सोबतच जातं. अतिशय महत्त्वाची गोष्ट मॅडम या ठिकाणी सांगतायत की EFT किंवा जे काही होपोनोपोनो आहे हे 100% रिझल्ट देत आहे. प्रूव्हन म्हणजे डेटा आहे किंवा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना श्रीमंत व्हायचं आहे, सगळ्यांना नातेसंबंध चांगले ठेवायचे, सगळ्यांना हेल्दी राहायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायची वेळ आली की आपण म्हणतो की बघू नंतर किंवा त्याला टाळतो. तर मी सगळ्यांना विनंती करतो मॅडमच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं पण की नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली शिका. मॅडमकडून शिका, कोणाकडूनही शिका, शिका आणि करा. रिझल्ट 100% मिळतो, याच्याबद्दल मला पण काही डाऊट नाही आहे. येस, ठीक आहे. सो डेफिनेटली मी मॅडमचे संपर्क नंबर खाली देईल. इफ यू वॉन्ट कनेक्ट हर, तुम्ही त्यांना कनेक्ट करा. नाही वाटलं कोणालाही कनेक्ट करा, बट हे शिकून घ्या. आणि नाहीच तर मी मॅडमनी पण सांगितलं काय लुईस हेचं पुस्तक कॅन हील युअर लाईफ किंवा सायन्स ऑफ ब्रिदिंग, हे सगळं खूप सारी पुस्तकं आहेत ज्याचाही रेफरन्स घेऊन तुम्ही वाचून पण करू शकता.
हो, डेफिनेटली. मी तर म्हणेल लाईफ कोच असलेलं कधी पण चांगलं. गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुशिवाय ज्ञात नाही, शिवाय काय म्हणतात मोक्ष नाही. मोक्ष नाही, बरोबर. तर गुरु असणं कोणत्याही गोष्टीत खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर गुरु तुम्ही कोणालाही करू शकता. मॅडम पण त्या बाबतीत मार्गदर्शन करतात. मॅडम, NLP बद्दल काहीतरी सांगा. NLP खूप महत्त्वाचा विषय असं मानलं जातो. आमच्या ऑडियन्सला NLP बद्दल काही गाईडन्स करू शकाल? फुल फॉर्मच म्हणायचं झालं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असं म्हणलं जातं. पण त्याच्यामध्ये न्यूरो कनेक्शन्स आपण बदलतो. म्हणजेच आता हे ऑटोमॅटिकली पण होतच असतं आपलं, बरं. NLP हे शिकल्यानंतर आपण त्याला एक टर्म दिली आहे, नाव दिली आहे, असं आहे. मग ऑटोमॅटिकली कसं होतं, तर तुम्ही जो विश्वास बोलून दाखवतात तशा प्रकारची न्यूरॉन कनेक्शन बनवतं. म्हणजे मी दर महिन्याला 50 लाख रुपये कमवत आहे. याची न्यूरॉन कनेक्शन मी जितकी जास्त वेळा बोलणार तितके जास्त वेळा ते तशा आणि हळूहळू ते तयार होणार. मी जितक्या रोज बोलेन तेवढं ते तयार होणार. आता हे NLP असं काम करतं असं म्हणायचं. ते थोडंसं न्यूरॉन्स बनतात. न्यूरॉन्स बनतात तसं. आपल्या प्रोग्रामिंग प्रमाणे बनतात. हे प्रोग्राम करण्यासाठीच आहे. ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्यांना प्रोग्राम केल्यामुळे आपल्याला हवं ते होतं. केमिकल सिक्रीट होतात ब्रेनमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे अँकर, ही एक टेक्निक झाली. तर ती सगळ्यात सोपी बेस्ट हे आहे की एखादा पॉइंट घ्यायचा, कुठे असू दे, मग मोबाईल असू दे, मग मोबाईलवर मेसेज आला तर मी शांत श्वास घेईन. ह्या अँकर झाला एक प्रकारचा. मला जितक्यांदा व्हॉट्सअप मेसेज येतात तितक्यांदा अमाऊंट क्रेडिट होते मोबाईलमध्ये. म्हणजे हे फायद्याच्या गोष्टी सांगते मी बघ. हे त्यावेळी अँकर. ते वाक्य आलं पाहिजे जे हां. न्यूरोपाथ बनेल. म्हणजेच ते NLP आपण वापरलं असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर एखादी गोष्ट तसं बिलीफ चेंज करण्यासाठी, तर एखादा प्रोग्राम सेट आहे. लाईक लहानपणापासून आपण ब्रश करतो. मी ब्रश सहज करू शकते असं आपण कारण ते प्रोग्राम्ड आहे. मी सहज चालू शकते कारण ते प्रोग्राम्ड आहे. मी सहज बोलू शकते, हे प्रोग्राम्ड आहे. मग आपल्याला काय करायचं आहे याच्यापुढे? मी सहज पैसे कमवू शकते. तर 3 हे झाले की जे ऑटोमॅटिक तुम्ही करू शकता, पण सहज पैसे कमवू शकतो याच्यावर बिलीव्ह नाहीये अजून. मग ह्या 3 वाक्यांबरोबर हे 4थं वाक्य जोडलं, म्हणजे मी सहज ब्रश करू शकते, मी सहज चालू शकते, मी सहज बोलू शकते, मी सहज पैसे कमवू शकते. हे रिपीट केलं की ह्याची फ्रिक्वेन्सी त्याला मिळते. त्याच्यावरती बिलीफ ऑलरेडी आहे, त्याच्याबरोबर जो बिलीफ नाही तो ऍड करून टाकायचा. आणि ते कंटिन्यू केल्याने, ह्याला NLPच म्हणतात. ते कंटिन्यू केल्याने बिलीफ चेंज झाला तुमचा. बिलीफ चेंज झाला की पैसा मिळायला लागला. सो हे खूप मोठं आहे. इन शॉर्ट मी सांगायचं तर हा फायद्याची गोष्ट म्हणून मी जस्ट सांगितलं की पैशासाठी हे तुम्ही असं करू शकता की ह्यानी तुमचे न्यूरॉन्स चेंज होतात आणि अल्टिमेटली हे सगळं एकाच याला मिळून मिळतं, माइंडसेट. वाक्य पॉझिटिव्ह बोला. तुम्ही काही टेक्निक वापरा न वापरा, माझं तर हे असं म्हणणं आहे की NLP माझ्याकडे ऑटोमॅटिकच काम करतं. मला लहानपणी पेन्सिल खायची सवय होती. आता ते मला मोठं झाल्यावर कळलं की मी NLP प्रोग्राम केलाय माझाच, की एके दिवशी मला समजलं की हे चांगलं नाही खाणं. ते खूप वर्ष समजत होतं, पण खायची होती. एक दिवशी असं आलं की नाही, ह्याच्यापुढे नाही. तिथे मी इतकं म्हणजे तो स्विच झाला माझ्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये. ते प्रोग्राम एकदम सडन चेंज झाला की मी नाही खाणार आहे. मग हे व्यसनाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं असं मी म्हणू शकते. तर त्या दिवसानंतर मला कधीच इच्छाही झाली नाही खायची. सो तो NLPचा हे झाला. त्याच्यामध्ये असं प्रोग्राम होतो आणि स्विच होतो आपल्या माइंड, म्हणजे न्यूरॉनमध्ये स्विच होऊन जातो की त्यानंतर मला कधी इच्छा झाली. माती पण खायची मी. म्हणजे ती मी कोकणात होते, सगळीकडे होतं. मग ते चेस्ट आवडायची, असा विषय होता. तिथेही मी हे वापरलंय की नाही. ॲटो मोड वरती झालं ते. ऑटो मोडवरती झालं, तेच म्हणायचंय मला. पण हे ऑटोमॅटिकही असतं काम करत, हेच सांगायचंय मला. आपल्याला मॅन्युअली करण्यासाठी शिकावं लागतं आणि सगळेच करू शकतात ते. आता मला तेच होतं ना, मी लाईफ कोचिंग शिकले. बरं, ते कोच शिकवतात ते सगळंच मी एक्सपिरियन्स केलं असं प्रत्येक वेळी मला वाटायचं. असं कसं? तर ते बाय डिफॉल्ट आहे माझ्यामध्ये हे त्याच्यात, आणि त्याच्यामुळेच मी या फील्डमध्ये येऊ शकले, हे कळलं मला त्याच्यात. NLP व्यसनमुक्तीसाठी पण फार महत्त्वपूर्ण. हो, आहे. कारण तसे प्रोग्राम्स चेंज करतात ना. आपल्याला एखादी वर्स्ट सिच्युएशन सांगितली ना, तर चॉकलेटची, गोड चॉकलेट खाण्याबद्दल म्हणजे सगळ्यांना आवडतं. ते न खाण्याची इच्छा निर्माण करून देतं NLP. म्हणजे काय, आता मी एक वाक्य बोलले, ते चॉकलेट 15 दिवसापासनं असं उघडं पडलं आहे, खायची इच्छा होईल का रॅपर काढून? हे झालं ना, हेच तर बरोबर आहे. आता ते अजून घाण झालं आहे.
अशी वर्स्ट सिच्युएशन तयार केली की आपल्या डोक्यातनं इतकं घाण इमेज तयार होते की ते आपण विसरूनच जातो की आता मी याच्या पुढे नाही खाऊ शकणार. हे प्रोग्राम बनतो, म्हणजे तो स्विच होतो ब्रेनमध्ये, आणि तो स्विच झाल्याने आपण परत ते करायला जात नाही. हे थोडक्यात सांगितलं. ह्याच्यात खूप प्रॅक्टिसेस आहेत असं म्हणायचंय मला, पण हेच असतं ते. NLP वरती तुम्ही काय प्रोग्राम घेता? हो, NLPच आहे, म्हणजे ओके. कोर्सच. ॲटो सजेशन बद्दल काय माहिती द्या. ऑटो सजेशन्स म्हणजे स्व हे ना, म्हणजे स्वतःला दिलेल्या सूचना. हा, स्वतः स्वयं संदेश. स्वयं संदेश. ओके. आता परत अगेन तेच, की मी हेच सांगते की स्वतःलाच सांगायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे. हेच रिपीटेडली बोलणं. म्हणजे मी जस्ट म्हटलं तसं की मला पुढचे प्लॅन्स ऑलरेडी रेडी होतात मनामध्ये, आणि मी ते सहज बोलत असते आणि ते सहज पूर्ण पण होतात, कारण त्याच्या मागे नंतर मी काहीच विचार करत नाही त्याच्याबद्दल. जसं कोचिंग सुरू केलं, कोचिंगमधनं कोर्सेस सुरू केले. कोर्सेस झाल्यानंतर माझ्या मेंटरनी सांगितलं पार्टनर असायला पाहिजे किंवा कंपनी बनवा तुमची, बिकम अ CEO, डोंट बी अ कोच, असं सांगितलं. बरं, मी नुसता विचार केला पाहिजे तर ते समोरून आलं. मी काहीच याच्यामध्ये एफर्ट्स घेतलेले नाहीत. ज्यावेळी जी व्यक्ती पाहिजे ती आपोआप समोरून आली आहे. ग्रेट. जसं मला एम्प्लॉई हवी होती तर तिने मला 5दा फोन 4दा फोन केला, मी जॉईन करू का, मी जॉईन, म्हणजे 8 रिझ्यूम होते. त्याच्यातली तिचा रिझ्यूम मला लवकर बघितला पण नव्हता, पण ते कनेक्शन असतं ते एनर्जेटिक कनेक्शन होतं, आणि शी इज द बेस्ट विथ मी, कारण तिला हे सगळं माहिती आहे. एनर्जी कनेक्टच होता तो, ते मला कळलं की ती इतकं इझिली हँडल करते सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर. अगेन, आता आपण म्हणतो ना, तो मिळणारा माणूस चांगला मिळेल की नाही, जेव्हा तुमची इच्छा चांगली असते ना तेव्हा सगळं चांगलंच होतं. असं माझ्याबरोबर प्रत्येक वेळी घडत गेलं. लाईक मी कंपनी फॉर्म केली, मग पार्टनर चांगला, बिझनेस पार्टनर चांगला मिळाला की मला मग कोचिंग छान करता येतं. बाकी बऱ्याच गोष्टी असतात बिझनेस म्हणल्यावर, हँडल करायला माणसं लागतात ना, तसा माइंडसेट असला पाहिजे. पैसे कमवण्याची इच्छा असणारा माणूस असला पाहिजे. उगाच कोणी आणून बसून पण चालत नाही. योग्य माणूस मिळाला पाहिजे. समोरून आलं, मला काही करावं लागलं नाही. एम्प्लॉई इमॅजिन केलं, कल्पना केली किंवा ते अट्रॅक्ट केलं का? आलं, विचार चांगला होता. जस्ट मी हे केलं की आता गोपाळ म्हणतो, गोपाळ कृष्णन इज माय मेंटर, मार्केटिंग मेंटर. तो म्हणतोय की पार्टनर पाहिजे घ्यायला, आणि मलाही घ्यायला पाहिजे नाही आता, असं नुसता विचार केला तर समोरून आला. असं इतकं ते हे असं होतं, ते कनेक्टिंग होतं, बेसिकली कनेक्टिंग द डॉट्स. त्यानंतर तो बिझनेस वाढवायची, कारण मला लहानपणापासून इच्छा आहे ग्रुप ऑफ कंपनीज असावे, बोलत आले की असणार आहेत. तसं दुसरी कंपनी फॉर्म झाली. आता म्हणजे ते अल्टिमेटली ते ग्रुप ऑफच होणार आहे, कारण त्याच्याच दृष्टीने मी पण अगेन मी हे जे डिक्लेअर करते, थोड्या वर्षांनी येऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल माझ्याकडे ते सगळं झालेलं आहे. सो त्याच्या मागे माझी इच्छा आहे फक्त ही स्ट्रॉंग, बाकी काहीच नाही आहे. की मला हे करायचं, त्यासाठी जे करायला लागेल ते मी करायला तयार आहे. एक्झॅक्टली, जशी सिच्युएशन तसं. हां, फ्लो व्हायचं, गो विथ द फ्लो, आणि इव्हॉल्व्ह होत जायचं, शिकत जायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. ग्राउंड लेवलला येऊन काम करावं लागतं जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचंय. परत आपल्याकडे एम्प्लॉई आहे म्हणून त्यालाही कसंही वागवून पण चालत नाही. आपल्यासारखंच आहे ते. जेव्हा असं कन्सिडरेशन होतं तर त्या माणसालाही त्याची जाण असते आणि तो मनापासून काम करतो. हेही समजण्याच्याच गोष्टी आहेत सगळ्या. समजणे, समजावणे हाच विषय असतो. त्यानेच ग्रोथ होते. खूपच छान आपला जो काही संवाद आहे तो खूपच अप्रतिम होतोय, पण कुठेतरी थांबणं पण गरजेचं असतं. सो मला तुम्हाला थांबवण्याची इच्छा होत नाहीये, पण वेळेचं भान ठेवून मी थांबण्याचा निर्णय घेतो. मित्रांनो, 3 गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये प्रखर्षाने मॅडमच्या बोलण्यातून ऐकल्या. त्याच्यामध्ये होपोनोपोनो, EFT आणि NLP याच्याबद्दलची खरोखर प्रत्येक व्यक्तीने माहिती घेतली पाहिजे. मॅनिफेस्टेशनसाठी फार खतरनाक टूल्स आहेत हे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन माइंड लेवलला जर तुम्हाला हवं आहे तर NLP, होपोनोपोनो आणि EFT खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही कुठूनही शिका, शिकणं खूप गरजेचं आहे. मॅडमचा नंबर पण मी इथं पॉडकास्टच्या खाली देतोय. नक्की कनेक्ट करा. त्यांना नाही कनेक्ट करा असं वाटलं, कोणालाही कनेक्ट करा. बट या 3 गोष्टी नक्की करा. असं म्हटलं जातं जीवनामध्ये सफलता प्रॅक्टिकल 20% ज्ञानाने आणि 80% माइंडसेट असतो. सो 80% जर तुम्हाला शिफ्टिंग करायचं तुमचं आयुष्य, तर NLP, होपोनोपोनो आणि EFT खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.
सो डेफिनेटली तुम्ही प्रत्येकाने ॲक्शनमध्ये ह्या गोष्टी आणाव्यात. फक्त एज्युकेशनमध्ये नाही ठेवाव्यात. सगळ्यांना सगळं माहिती आहे, Googleला आमच्यापेक्षा जास्त माहीत आहे. पण जी लोकं कृतीमध्ये आणतात त्यांनाच फक्त रिझल्ट येतो. मला असं वाटतं की विजेता कॉर्नर तुम्हाला या कामी नक्कीच हेल्प करतोय. येणारे हे जे ग्रेट लोक आहेत ते तुम्हाला मदत करतायत, तर नक्की त्यांना फॉलो करा आणि त्यांच्याकडून जे काही शिकलात ते इम्प्लिमेंट करा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच नवीन व्यक्तीसह. मॅडम तुम्ही इथं आलात, एवढं सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.